आवडे देवासी तो ऐका प्रकार उच्चार रात्रंदिवस तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमना पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमना पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतापिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा प्रथम नमन दुसरे चरण संतापिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल्यमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग महाराष्ट्रातील लाडके संत वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ संत जगाचा मालक विश्वाचा पालन पोषण करता भगवान परमात्मा ज्याच्या घरी कावडीने पाणी भरत होता असे शांती ब्रह्म पैठण निवासी श्री संत एकनाथ महाराजांचा 4 चरणांचा सुंदर असा अभंग आज आपण सेवेकरता घेतलाय विठ्ठल विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी काय सांगू आज इथं कसं झालंय माहिती का आमचे गायनाचार्य झालेत मान
पखवाज वादक देखील झाले महान, पेटी वादक देखील झाले महान, पण कसं झालंय ना कीर्तनकारच पडले लहान. एखादी बिल्डिंग जर बांधायची म्हटलं तर काय लागतो, बाजूला स्ट्रॉंग पिलर लागतात. आता इथं पिलर म्हणजे कोण, तर आपले टाळकरी, आणि स्लॅब म्हणजे कोण, कीर्तनकार. एक जरी पिलर डॅमेज झाला तर बिल्डिंगला तडा जाण्याची दाट शक्यता असते. म्हणून जेवढं महत्व कीर्तनकाराला तेवढंच महत्व गायनाचार्याला, तेवढंच महत्व मृदुंगाचार्याला. विठ्ठल कीर्तन चालू असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कोणी झोपायचं नाही, शेजारच्याला झोपू द्यायचं नाही, कोणी बोलायचं नाही, शेजारच्याला बोलू द्यायचं नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे चष्मेवाले आहे ना त्यांच्याकडे बारीक लक्ष ठेवा, का तर ते चष्म्याच्या आत कधी डोळे झाकतील काही सांगता येत नाही. विठ्ठल 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 बघा, कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी एक दृष्टांत मी तुम्हाला सांगून जाईल. एक दिवस एक आजी बाजारामध्ये विंचू विकण्यासाठी बसली होती. त्या आजीकडे एक व्यक्ती आला आणि त्या व्यक्तीने विचारलं, म्हणे का हो आजी, तुमच्याकडे हा सगळ्यात मोठा जो साईजचा विंचू आहे, या विंचवाची किंमत किती? आता त्या आजीनं त्या व्यक्तीला त्या सगळ्यात मोठ्या विंचवाची किंमत 10 रुपये सांगितली. मग या व्यक्तीने त्या आजीला विचारलं, म्हणे का हो आजी, तुमच्याकडे जो मीडियम साईजचा विंचू आहे त्या विंचवाची किंमत किती? आजीने त्या ही विंचवाची किंमत त्या व्यक्तीला 10 रुपये सांगितली. त्या व्यक्तीने आजीला विचारलं, म्हणे आजी, आता जो सगळ्यात लहान विंचू आहे या विंचवाची किंमत किती? आजीने त्या देखील विंचवाची किंमत त्या व्यक्तीला 10 रुपये सांगितली. आता त्या व्यक्तीला प्रश्न पडला आणि त्या व्यक्तीने विचारलं, म्हणे का हो आजी, एक सुद्धा विंचू सारखा नाही, सगळे विंचू लहान मोठे आहे, मग तरी पण त्यांची किंमत सारखी का? तर आजीनं सुंदर उत्तर दिलं. बघा, आजीने सांगितलं, म्हणे हे बघ बाबा, विंचू लहान असो किंवा मोठा असो त्याचा ठणका हा एकच असतो, तसा कीर्तनकार लहान असो किंवा मोठा असो त्याचा दणका हा एकच असतो. विठ्ठल बघा, कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं हे कीर्तनकाराचं वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं. या नात्यानं चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्त्यातील दसऱ्याच्या दिवशीची सायंकाळची सेवा म्हणजे सांगतेची सेवा ही माझ्यासारख्या बालक पामराकडे आली, म्हणून मी एकदा सप्ताह कमिटीचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. बघा, आपल्या गावचा असा नेम आहे की म्हणजे 52 वर्षापासून आपल्या गावामध्ये सप्ताह चालू आहे, पण 52 वर्षामध्ये आज पहिल्यांदा सप्त्यामध्ये असा बदल झालाय की या वर्षी सप्त्यामध्ये महिला भरल्या. आजपर्यंत एकही महिलाचं कीर्तन या नवरात्रामध्ये झालेलं नाही. नवरात्र म्हणजे काय असतं, तर नवरात्र म्हणजे नारी शक्तीचा जागर असतो. पण माझ्या बोलण्याचा राग येऊ देऊ नका, पण आजपर्यंत 52 वर्ष आपल्या गावामध्ये नारीचा तिरस्कार केला जात होता, म्हणूनच तिला या व्यासपीठावर जागा दिली जात नव्हती. लोक म्हणतात की स्त्रियांना कीर्तन करण्याचा अधिकार नाही. अरे कोण म्हणालं? आज या शिवाजी महाराजांची तुम्ही पूजा करताय ना, या शिवाजी महाराजांना जन्म देणारी ही सुद्धा एक स्त्रीच होती. मुलींसाठी पहिली शाळा जिने सुरू केली ती सुद्धा एक स्त्रीच होती. तुम्ही ज्या मुक्ताईचे अभंग सांगताना लोकांना, ती मुक्ताई सुद्धा कोण होती? स्त्रीच होती. मग तुम्हाला जर स्त्रीचे अभंग जर कीर्तनासाठी घ्यायला चालतात, मग स्त्री कीर्तनकारच का चालत नाही? म्हणून स्त्रीचा तिरस्कार करू नका, कारण तुम्ही जे आज माझ्या समोर बसले ना, तुम्ही सुद्धा आज एका स्त्रीमुळेच या ठिकाणी बसलेला आहे, म्हणून स्त्रीचा तिरस्कार करू नका. या वर्षी मी एकदा सप्ताह कमिटीचे पुन्हा मनपूर्वक आभार व्यक्त करते. का तर महिलांना या व्यासपीठावर जागा दिली आणि त्यातली एक सेवा माझ्यासारख्या बालक पामराकडे आली, म्हणून मी एकदा त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. बघा, तसेच आज मृदुंगावर असलेल्या आमच्या ताई अश्विनीताई मतसागर ताईंचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते. इकडे गायनावर असलेल्या आमच्या राणीताई दौंड त्यांचेही एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते. पूजाताई भोर त्यांचेही एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते. बघा, जीवनात आल्यानंतर ज्ञान प्रगट करायला कोण लागतो? गुरु लागतो. गुरु शिवाय ज्ञान प्रगट होऊ शकत नाही. आपले ज्ञानोबराय किती ज्ञानी होते, तर ज्ञानाचा
सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानाचा सागर ज्ञानेश्वर माऊली होते, तरी पण त्यांना ज्ञान प्रगट करायला कोण लागलो? गुरुच लागला. म्हणून माणूस कितीही हुशार असू द्या, पण त्याला ज्ञान प्रगट करायला गुरुच लागतो. म्हणून मी आज तुमच्या समोर ज्यांच्यामुळे उभी आहे त्या माझ्या गुरुवर्य हरिभक्तीपरायण खुशालीताई उगले ताई या ठिकाणी उपस्थित आहे. ताईंचेही एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते. बघा, तसेच आमच्या आईही या ठिकाणी उपस्थित आहे. आईंचेही एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते. आमच्या संस्थेतील सगळ्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचेही एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते. विनेकरी ताईंचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते. आमचे बाबा या ठिकाणी उपस्थित आहे, बाबांचेही एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते. पेटीवाले महाराज तुमचेही एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते. आमचे दोन्ही चोपदार त्यांचेही एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते. साऊंड सिस्टीम वाले दादा तुमचेही एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि सेवेला सुरुवात करते. विठ्ठल 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 विठ्ठल. बघा, जो अभंग आपण चिंतनासाठी घेतलाय हा अभंग सर्वांच्या पाठातील आहे आणि परिचयातील देखील आहे. या अभंगाच्या माध्यमातून महाराज भगवान परमात्म्याच्या आवडीचे प्रकार सांगतात. मग किती आवडी आहे? तर पहिली आवड आहे जीवाची, दुसरी आवड आहे संतांची आणि तिसरी जी आवड आहे ती आवड आहे देवाची. आपल्याला आज देवाची आवड बघायची असल्यामुळे पहिली जी आवड आहे ती आवड आहे जीवाची. मग काय आवडतं या जीवाला? काय आवडतं तुम्हा आम्हाला? तर तुकोबराय म्हणतात, वाढावे संतान आणि पुढी व्हावे धनधान्य. जीवाला संसार सोडून दुसरं काहीच आवडत नाही. पण संसार आणि संसाराच्या जे भोवतालचं रान आहे ना महाराज, अर्थात संसाराचं जे बॅकग्राऊंड आहे का ते घसरगुंडीचं रान आहे. माणूस त्यात डोकवायला जरी गेला ना तरी घसरून पडतो आणि पडल्यावर कळतं पडलो काय नू. माऊली म्हणतात की तुझे जव जव घडे तव तव संसार बळे जोडे, हे आपुलिया तोडे देव बोलतीये वेदे. विठ्ठल 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 विठ्ठल. माऊली म्हणतात की जिथे दोनचा आकडा आला तिथं संसार आला आणि या संसारानं आजपर्यंत कुणाला सुख दिलं नाही. मृत्यू लोकी सुखाची कहाणी आणि ऐके जलकवनाचे श्रवणी. या मृत्यू लोकात असा एकही व्यक्ती नाही की त्यांना सांगावं की मी संसारात सुखी आहे. म्हणून नाथ महाराज भागवतामध्ये म्हणतात, प्रपंच जरी सुख जोडी तरी का सेविती, गिरीकडे राज्य टाकून गेले थोडे ते काय वेडे म्हणावे का. संसाराचा त्याग करून काही मोजकी माणसं जंगलात निघून गेली, मग ती काय वेडी होती का हो? या संसारानं आजपर्यंत कुणाला सुख दिलं नाही. जिथे रामाचा प्रपंच रामाला 14 वर्ष वनवासाला पाठवू शकतो, तिथं तुमचा संसार तुम्हाला दुःख देणारच ना. भगवंताने गीतेमध्ये वर्णन केलंय. भगवंत गीतेमध्ये 15व्या अध्यायामध्ये बोलतात, ऊर्ध्व मूल मदशाख मश्वत्थं प्राहुरव्ययम् छंदांसी यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्. माऊली म्हणतात की जे संसाराचं झाड आहे ना हे सिंसाळ आहे, त्याचबरोबर ते एवढं त्रासदायक आहे महाराज, एवढं त्रासदायक आहे ते कुणाचीही टिंगल करतं. त्याला शान कळत नाही, वेड सुद्धा कळत नाही, कुणाचीही टिंगल करतं. तुमच्या समोर कसाही जोक करा, कसाही विनोद करा, तुम्ही हसणार नाही, फ्रेश दिसणार नाही. कारण याचं कारणच आहे तुम्ही सर्व संसारांना आंबट करून टाकलेल्या पावत्या. बरं कसं झालंय माहिती का महाराज, यांच्या बायकाही यांना घाबरत नाही. कितीही लांब लांब मिशा ठेवा, बायकोच घाबरत नाही. म्हणून तुम्ही आजकाल निरीक्षण करा, मिशाच ठेवत नाही का, तर बायकोच घाबरत नाही, मग मिशा ठेवून फायदा काय. विठ्ठल ते पूर्वीच्या काळी होतं महाराज. 25 ते 30 वर्षापूर्वी नवऱ्याचा जर चपलीचा आवाज आला ना तर बायको डोक्यावर पदर घेऊन खाली मान घालून बसत असे. नवरा जर सकाळी उठला, शर्ट काढला आणि घुंटीला जर टांगला ना तर हिला कळायचं की आता यांना आंघोळीला पाणी हवंय. आता तसं राहिलं
नाही, आता हा उठतो, आंघोळ करतो, चहा ठेवतो आणि मग बेडरूम मधून आवाज येतो, हो आवरलं का तुमचं? जर आवरलं असेल तर मलाही एक कप चहा द्या, माझी ना लई पाठ दुखते. महापोळ्याचाच बैल खुशाल एक कप चहा घेतो आणि तिला नेऊन देतो. खरं सांगू का महाराज, कसं झालंय ना, तुमच्या बायकांनी ना तुमच्या पोची ओळखून घेतली. माझ्या बोलण्याचा राग येऊ देऊ नका. म्हणून कोणाचीच बायको कोणाला घाबरत नाही. साऊंड सिस्टीम वाल्याची नाही, पेटी वाटकाची नाही, शेतकऱ्याची नाही, नोकरीवाल्याची नाही. विठ्ठल विठ्ठल कोणाचीच बायको कोणाला घाबरत नाही. महाराज वरून तीच म्हणती, तुम्हाला की नाही अक्कलच नाही. आणि हाही खुशाल म्हणतो, बाई तू म्हणती ना तेच खरं. बघा एक उदाहरण मी तुम्हाला सांगून जाईल. एक दिवस एक जोडपं गाडीवरून निघालं होतं. आता ते जोडपं गाडीवरून निघाल्यानंतर त्या बाईला काही बैल सजलेली दिसली. मग त्या बाईने तिच्या नवऱ्याला प्रश्न केला, म्हणे अहो आज कोणता सण आहे का हो? असं विचारल्यानंतर तिच्या नवऱ्याने सांगितलं, म्हणे हो ग बाई आज बैल पोळा आहे. मग हिनं शांत राहायचं ना. ही म्हणते का हो, बैलांचा सण असतो, म्हशींचा नसतो का सण? आता असं म्हटल्यानंतर तो म्हणे मग असतो ना म्हशींचा सण. म्हणे कोणता हो? त्यानं सांगितलं, म्हणे संक्रांत. आता संक्रांत म्हटल्यावर हिला राग आला. हिनं सांगितलं, म्हणे तुम्ही आम्हाला म्हशी म्हटलात ना, थांबा तुमच्याकडेच बघतेच. थोडे पुढे गेले आणि पुढे गेल्यानंतर बघा त्या बाईला एक गाढव दिसला. त्या बाईने तिच्या नवऱ्याला सांगितलं, म्हणे अहो तो बघा तुमचा पाहुणा चालला. आता हिला वाटलं मीच लय हुशार, पण तिला काय माहित का तो तिच्या डबल हुशार होता. तो म्हणतो, नमस्कार सासरे बुवा. याचा अर्थ या संसारानं आंबट करून टाकलेल्या पावत्या महाराज. संसार कसल्या जातीचा आहे माहिती का? माऊलींनी 3ऱ्या अध्यायामध्ये वर्णन केलंय. माऊली म्हणतात की हा जो संसार आहे ना हा खूप बेकार आहे. बघा पूर्वीच्या काळी जनावर चारण्यासाठी डोंगरात जावं लागायचं. आता डोंगरात गेल्यानंतर पावसाळ्याचे दिवस असायचे, त्यामुळे कुठं बसायला जागा नसायची. आणि त्यातले त्यात जर जनावर जास्त आगाव असले ना महाराज, तर ती कुठंच थांबत नसायची, डायरेक्ट घरी यायची. आता घरी आल्यानंतर माऊली म्हणतात सगळी जनावर सापडतात, पण जे गोरा असतं ना गोरा ते सापडत नाही. मग अशा वेळी जर हुशार शेतकरी असेल तर तो काय करतो, एक गवताची पेंडी हातामध्ये धरतो. त्या हिरव्या गवताला पाहून ते गोर भापळलं की जे जवळ येतं, मग त्याला काय करायचं तर धरायचं आणि गोठ्यात बांधायचं. असल्या जातीचा हा संसार आहे. मग हे भुलले कशाला? हिरवळीलाच महाराज. सुरुवातीची जर हिरवळ बघितली ना, ती उंच टाचाची चप्पल, ती शिंग उडवायची पद्धत, ते गालातले गालात हसणं, या हिरवळीला पाहूनच भूत भांबावली. म्हणून माऊली म्हणतात, मनोनी भूते भांबावली आणि संसाराच्या आडवा बांधी पडली. सुरुवातीची जर हिरवळ बघितली ना महाराज, तर चांगल्या चांगल्या संन्याशाला सुद्धा लग्न करावं वाटतं. इतकी भारी सुरुवातीची हिरवळ असते. पण यांना काय माहित की ती हिरवळ फक्त पावसाळ्यातच हिरवी असते. एकदा का उन्हाळा सुरू झाला की मग ते कचपट बनतंय आणि मग त्याच्या काड्या टोचायला सुरुवात होती. आणि जेव्हा का काड्या टोचायला सुरुवात होती तेव्हा मग हे म्हणतात, आम्हाला काय माहित की याच्या काड्या टोचतात. म्हणून विठ्ठल 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 म्हणून कायम स्वरूपी चेष्टा करीत राहणारा, टिंगल करीत राहणारा असल्या जातीचा हा संसार आहे. पण आपल्याला संसार सोडून दुसरं काहीच आवडत नाही. माऊलींनी हरिपाठामध्ये वर्णन केलंय, सायास करीसी प्रपंच दिननिशी हरिसी ना भजसी कोण्या गुणी. माऊली म्हणतात की आपल्याला संसार सोडून दुसरं काहीच आवडत नाही. पण एक सांगून जाईल बघा, जेवढे जेवढे संसाराच्या नादी लागून देवाला विसरले ना महाराज, त्यांचं वाटोळच झालं. आजपर्यंत चांगलं झालं नाही. तुकोबराय म्हणतात, कळसी देवा विनाश अवघी होईल निराश दुष्काळ वाढविसी ते बहु असेगा.
जेवढे जेवढे संसाराच्या नादी लागून देवाला विसरले ना, त्यांचं वाटोळच झालं. काहींनी शोभणार नाही अशी कामं केली, पण ती कामं करत असताना त्यांनी देवाला धरून केली म्हणून ती कामं गोड झाली. तुकोबराय म्हणतात, देवा रे देवा, तुझं नाव घेतलं की शुभ गोड होतंय. आता शुभ गोड होतंय यात काय विशेष हो? एखादा जर तुमच्याकडे आला आणि म्हणाला की साखर लई गोड लागली, आपण काय म्हणू? साखर कशी लागते? गोडच लागते. पण एखादा जर आला आणि म्हणाला की साखर लई आंबट लागली, तर आपण म्हणू की बघावं लागल. याचाच अर्थ देवाच्या नावात देव हा आहेच. ऐसे श्री अवतार, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य ही साई, गुणवर्य असती जेथ, म्हणती तू गुणवंतो. देवाच्या नावात देव हा आहेच. काहींनी शोभणार नाही अशी कामं केली, पण ती कामं करत असताना त्यांनी देवाला धरून केली. अशुभ ही तया पुढं गोड होती, असं देवाचं नाव आहे. तुकोबराय म्हणतात, मांस चर्मा फाड देवा, अवघीच गोड, जे जे हरी रंगले, आणि काही ना जीवा वाया गेले. मांस सुद्धा गोड होता. आता कीर्तनात उच्चारायला सुद्धा बरं वाटत नाही. मांस चांगली गोष्ट आहे का हो? पण तरी मांस सुद्धा गोड होतंय. मला सांगा, चोऱ्या चांगली गोष्ट आहे का हो? मग गोपाळांनी काय केलं? चोऱ्याच केल्या. पण त्या चोऱ्या करत असताना त्यांनी देवाला धरून त्या चोऱ्या केल्या, म्हणून त्या चोऱ्या इतक्या गोड झाल्या, इतक्या गोड झाल्या की आज कितीही मोठा सप्ताह असू द्या, तुम्ही कितीही मोठा काल्याचा कीर्तन करा ना, पण त्या चोऱ्या सांगितल्याशिवाय तो सप्ताहच पूर्ण होत नाही. एखादा जर म्हणाला ना, माझे लय अभंग पाठ आहे भाऊ, तुझे नदीला ठेव, पण तुला चोऱ्या सांगावाच लागतील. आपण जर चोऱ्या सांगितल्या नाही ना, तर या बायका लगेच म्हणतात, आजच्या बाईनी की नाही दाढीच्या आणि वेणीच्या गाठीच सांगितल्या नाही, तिला ना कीर्तनात जमलं नाही. विठ्ठल विठ्ठल चोऱ्या चांगली गोष्ट नाही. समजा तुमच्या घरी जर चोर आले, येऊ नये, पण जर आलेच तर तुम्ही काय म्हणशाल? बाबा तुला न्यायचं तेवढं नाही, पण हानू मारू काय नको, कारण मारा मारा चांगली गोष्ट नाही. मग पांडवांनी काय केलं? मारा माऱ्याच केल्या. पण त्या मारा माऱ्या करत असताना त्यांनी देवाला धरून त्या मारा माऱ्या केल्या, म्हणून त्या मारा माऱ्या इतक्या गोड झाल्या, इतक्या गोड झाल्या की मारा माऱ्यांचा ग्रंथ तयार झाला, महाभारत. आपण आजही सकाळी जर उठलो ना, फूल ठेवून त्या ग्रंथाची पूजा करतो. इतक्या त्या मारामाऱ्या गोड झाल्या. पण तरीही तुकोबराय म्हणाले, पांडव हे 5च होते, पण बदमाश होते. कौरव पांडवांपेक्षा 1000 पटीनं चांगले होते. का तर पांडव कुळाशी पाहता दोष, आणि अंगीचे वसेही जन्मले पिंपळासी. पांडव कुळाला काय लागलेला होता? दोष लागलेला होता. म्हणून तुकोबराय म्हटले की त्यांच्याकडे बघायचं सुद्धा नाही. मग आता तुम्ही म्हणाल, जर पांडव कुळाला जर दोष लागलेला होता, तर मग मारामाऱ्या कशा काय गोड झाल्या? त्यांनी मारामाऱ्या केल्या, पण त्यांनी एक गोष्ट केली, परी त्या देवासी आठविती. त्यांनी मारामाऱ्या केल्या, पण त्या मारामाऱ्या करत असताना त्यांनी देवाला धरून त्या मारामाऱ्या केल्या, म्हणून त्या मारामाऱ्या इतक्या गोड झाल्या का त्यांचा ग्रंथ तयार झाला, महाभारत. विठ्ठल 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 बघा, अजून एक गोष्ट आहे का? जगातील सगळ्यात बोगस ॲटम म्हणजे काय हो? तर व्याभिचार. मग गवळणींनी काय केलं? व्याभिचारच केला. पण तो व्याभिचार करत असताना त्यांनी देवाला धरून तो व्याभिचार केला, म्हणून तो व्याभिचार इतका गोड झाला. गवळणी करीती देवासी व्याभिचार, आणि सांडोनी आचार भ्रष्ट होती. अजून एक वाक्य ऐका, तयासी दिदले ते कोणासी नव्हे. व्याभिचारी भक्ती केली, पण देवाने जे गवळणींना दिलं ना महाराज, ते दुसरं कुणालाच दिलं नाही. म्हणून तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे धन्य त्याचा व्याभिचार, आणि साधिल्या पार निज सुख. व्याभिचारी भक्ती केली, पण तरीही त्यांचा व्याभिचार गोड झाला. का गोड झाला? तर त्यांनी संसाराची सेवा केली
नाही, त्यांनी देवाची सेवा केली, कारण त्यांना माहित होतं या संसारानं आजपर्यंत कुणाचीच बिलं काढली नाही. म्हणून आपण जीवनात आल्यानंतर काय केलं पाहिजे, तर भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं पाहिजे, त्याचा नामाचा रात्रंदिवस नामस्मरण केलं पाहिजे. हेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणावर. आवडे देवासे तो ऐका प्रकारा, आवडे देवासे तो ऐका प्रकार, आवडे देवासे तो ऐका प्रकार, आवडे देवासी 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 तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा, तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा, तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा, तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा. नामाचा उच्चार रात्रंदिन, नामाचा उच्चार रात्रंदिन, नामाचा उच्चार, नामाचा उच्चार रात्रंदिन. तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा, तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा, तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा, तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. भगवंताला काय आवडतं, तर त्याच्या नामाचा उच्चार रात्रंदिवस. म्हणून आपण जीवनात आल्यानंतर भगवान परमात्म्याचं रात्रंदिवस नामस्मरण केलं पाहिजे. सर तुम्हाला सुख देईल पण साधन देणार नाही. तुम्हाला जर साधन हवे असेल ना, तर तुम्हाला परमार्थच करावा लागेल, कारण संसारातले प्रयत्नाने आजपर्यंत कुणालाच फळ दिलं नाही. तुम्हालाच नाही तर सगळ्या श्रीमंताचं उदाहरण मी तुम्हाला सांगून जाईल. 7 कोटी सोन्याची घरं होती. रावणाच्या लंकेत कशाची घरं होती? सोन्याची घरं होती. सोन्याच्या घरामध्ये रावणाने प्रयत्न केला की स्वर्गाला शिडी लावेल. लागली का हो शिडी? जर स्वर्गाला शिडी लागली असती तर आपले पोरं कुड दुसरीकडे गेली असती का? शिडीनं वर गेली असती आणि रंभा अप्सरा पाहून खाली आली असती. रावणाची दुसरी इच्छा होती की खाऱ्या पाण्याचा समुद्र गोड करेल. झाला का गोड? नाही झाला. आणि रावणाची तिसरी इच्छा होती की सोन्याला सुगंध आणेल. आला का सुगंध? नाही आला. जर रावणाला जर त्या संसारातल्या प्रयत्नांनी फळ भेटत नसेल तर तुम्ही आम्ही कोण आहे? आपल्याकडे काय आहे?
1 एकर जमीन ती सगळी बरडच आहे. पाऊस पडला तरी काही पिकत नाही आणि नाही पडला तरी काहीच पिकत नाही. आपल्याकडे काय एक चिपडी बायकोन 200 मुठी पोरं, याच्या व्यतिरिक्त काय आपल्याकडे. म्हणून जर तुम्हाला जर सुखाचं साधन हवं असेल ना तर तुम्हाला परमार्थच करावा लागेल. कारण तर निर्भयता, निश्चितता आणि सुख रूपात कुणाच्या आणि कुणाच्या दबावाखाली जगणं नसावं, म्हणजे स्वतंत्रता हेच परमार्थातील फळ आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून आपण भगवान परमात्म्याचं रात्रंदिवस नामस्मरण केलं पाहिजे. आपण नामस्मरण करतो पण कसं करतो माहिती का? वार बदलला की भक्ती बदलते. सोमवार आला की महादेवाची भक्ती. आता सोमवार गेला, सोमवार नंतर आला अनादि निर्गुण निर्गुण प्रगटली भवानी. निर्गुण निर्गुण प्रगटली भवानी. मोह महिषासुर महिषासुर मर्दना लागुने. मोह महिषासुर महिषासुर मर्दना लागुने. त्रिविध तापाची तापाची करवया झाड. त्रिविध तापाची तापाची करवया झाडणी. भक्ताला गीतो पावसी निर्वाणी. भक्ताला गीतो पावसी निर्वाणी. आईचा जोगवा 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 मागीन. आईचा जोगवा 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 मागीन. आईचा जोगवा 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 मागीन. देवीचा जोगवा 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 मागीन. आता मंगळवार गेला त्यावर कुणाची भक्ती? तर विठ्ठलाची. आता बुधवार गेला, बुधवार नंतर आला गुरुवार. गुरुवार आल्यानंतर कुणाची भक्ती? तर ज्ञानेश्वरांची. गुरुवार गेला, आला शुक्रवार. शुक्रवार आल्यावर कुणाची भक्ती? तर संतोषी माताची. शुक्रवार गेला, आता आला शनिवार. शनिवार आल्यावर कुणाची भक्ती? तर हनुमंतरायाची. आता शनिवार गेला, आता आला रविवार. रविवार वारी हो वारी माझ्या मल्हारची वारी. वारी हो वारी माझ्या मल्हारची वारी. वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी. वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी. अहम वाग्य सोहम वाग्य प्रेम नगरावा. अहम वाग्य सोम वाग्य प्रेम नगरावा. अहम वाग्य सोम वाग्य प्रेम नगरावा. अहम वाग्य सोम वाग्य प्रेम नगरावा. सावध होने भजने लागा देव करा कैवारी. वारी हो वारी माझ्या मल्हारची वारी. वारी हो वारी माझ्या मल्हारची वारी. वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी. वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी. वारी हो वारी माझ्या मल्हारची वारी. वारी हो वारी माझ्या मल्हारची वारी. वार बदलला की आपली भक्ती बदलते. आपली भक्ती स्थिर नाही बघा. भक्ती जर करायची ना तर ती आपल्या हनुमंतरायासारखी केली पाहिजे. बघा एक दिवस हनुमंतराय सीता मातेच्या महालामध्ये गेले. आता सीता मातेच्या महालामध्ये गेल्यानंतर त्यांनी काय बघितलं? तर सीता माता आपल्या भांगामध्ये कुंकू भरत होत्या. आता हे कृत्य हनुमंतरायाने विचारलं. हनुमंतरायांनी सीता आई साहेबांना विचारलं, म्हणे आई साहेब आपल्या भांगामध्ये हे कुंकू का भरताय? तर सीता आई साहेबांनी हनुमंतरायाला सांगितलं, म्हणे भांगामध्ये कुंकू भरलं की आपल्या पतीचं आयुष्य वाढतं. आता असं सांगितल्यानंतर हनुमंतरायांनी काय केलं? कुंकूने आपलं अख्खं अंगच लाल करून घेतलं. आपलं अंग लाल केलं आणि ते प्रभू रामचंद्रांकडे गेले. आणि तिथे गेल्यानंतर बघा सगळे देवता लोक त्या ठिकाणी बसलेले होते. हनुमंतरायांना असं बघितल्यानंतर सगळे हसायला लागले. मग हनुमंतरायाला वाईट वाटलं आणि हनुमंतरायाने प्रभू रामचंद्रांना सांगितलं, म्हणे मालक तुम्ही का नाही हसत? ते सगळे मला हसताय, तुम्ही पण हसा.
असं सांगितल्यानंतर प्रभू रामचंद्र भगवानांनी सांगितलं म्हणे हनुमंतराय, मला माहितीये की तुम्ही जे काही करता त्याच्या मागे काही ना काही कारण असतं, त्याशिवाय तुम्ही असं करत नाही. आता मला सांगा की तुम्ही असं सगळं अंग कुंकवाने लाल का केलंय? तेव्हा हनुमंतरायाने सांगितलं म्हणे, मी सीताई साहेबांच्या महालामध्ये गेलो होतो, तेव्हा सीताई साहेब आपल्या भांगामध्ये कुंकू भरत होत्या. मग मी सीताई साहेबांना विचारलं म्हणे, आई साहेब तुम्ही तुमच्या भांगामध्ये कुंकू का भरताय? तेव्हा मला सीताई साहेबांनी सांगितलं म्हणे, भांगामध्ये कुंकू भरलं का आपल्या मालकाचं आयुष्य वाढतं. मग म्हणे त्याचा आणि तुझा संबंध काय? तेव्हा हनुमंतरायाने सांगितलं म्हणे, त्यांनी जर त्यांच्या भांगामध्ये जर कुंकू भरलं तर त्यांच्या मालकाचं आयुष्य वाढतं. मग माझे मालक तर तुम्हीच आहात, म्हणून तुमचं आयुष्य वाढावं म्हणून मी माझं सगळं अंगच कुंकवाने लाल केलंय. अजून बघा, एक उदाहरण मी तुम्हाला सांगून जाईल. एक दिवस प्रभू रामचंद्र भगवानांनी सगळ्यांना काही ना काही वस्तू दिल्या, पण हनुमंतरायाला काहीच दिलं नाही. आता याचं सीताई साहेबांना वाईट वाटलं. मग सीताई साहेबांनी काय केलं तर आपल्या वडिलानं, जनक राजानं जो लग्नामध्ये नवरत्नांचा हार दिला होता ना, तो नवरत्नांचा हार आपल्या महालातून बाहेर आणला आणि तो हनुमंतरायाला दिला. तो हार त्यांनी हनुमंतरायाला दिल्यानंतर आता हनुमंतराय हे वानर प्रजातीमध्ये होते. त्यांनी काय केलं, तो हार घेतला, एका झाडावर जाऊन बसले आणि झाडावर जाऊन बसल्यानंतर ते काय करत होते, प्रत्येक मणी फोडायचे, त्यात बघायचे, फेकायचे, असं प्रत्येक मण्याबरोबर करू लागले. आता असं करायला लागल्यानंतर त्या सीताई साहेबांनी हे कृत्य पाहिलं. सीताई साहेबांनी हनुमंतरायाला विचारलं म्हणे, हनुमंतराय माझ्या वडिलांनी लग्नामध्ये जो नवरत्नांचा हार दिला तो मी तुम्हाला दिलाय आणि तुम्ही काय करताय, प्रत्येक मणी फोडताय, बघताय, फेकताय, असं का करताय? तर तेव्हा हनुमंतरायाने सांगितलं म्हणे, मी यामध्ये माझ्या प्रभू रामचंद्र भगवानांना शोधतो. तेव्हा सीताई साहेबांनी सांगितलं म्हणे, हनुमंतराय जर तुमच्या अंतःकरणामध्ये जर प्रभू रामचंद्र भगवान नसतील ना, तर तुम्हाला या मण्यामध्ये तरी कुठून दिसतील? तेव्हा हनुमंतरायांनी काय केलं तर आपली छाती फाडून प्रभू रामचंद्र भगवान दाखवले. श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में, श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में, देख लो मेरे दिल के नगीने में, देख लो मेरे दिल के नगीने में, श्री राम जानकी बैठे मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे मेरे सीने में. आपला वार बदलला की भक्ती बदलते. तुकोबरायांनी अशा लोकांचे चेहरे बघितले आणि तुकोबराय म्हणाले, फोडिली गौरी तैसे दिले तोंडावरी. आज तुमचे सुद्धा सगळ्यांचे चेहरे सुकलेले, याचं कारणच एक आहे की तुम्ही भगवान परमात्म्याचं नामस्मरण करत नाही. तुम्ही जर कधी आळंदीला गेले ना, तर आळंदीला जोग महाराज संस्थेमध्ये शांती ब्रह्म गुरुवरे मारुती बाबा असतात. तुम्ही जर आज त्यांना बघितलं ना, तर त्यांचं वय हे 92 ते 93च्या घरामध्ये आहे. त्यांचं वय आज 92 ते 93च्या घरामध्ये आहे. पण आज जर तुम्ही तिथं गेले ना, तर ते कधी कोणाकडून 1 रुपया घेत नाही, की कोणाकडून 1 रुपया आपल्या जवळ सुद्धा ठेवत नाही. ज्या वेळेस ते संस्थेत आले त्यावेळेस ज्यांनी ती पेटी जी सोबत आणली ना, तीच पेटी आज त्यांच्याकडे. त्याच पेटीमध्ये त्यांचा ताट तांब्या आहे आणि त्याच पेटीमध्ये त्यांचे ग्रंथ आहे. जोग महाराज संस्थेमध्ये विद्यार्थ्याला फी नाही, की शिक्षकाला पगार नाही, अशी जगामध्ये एकच संस्था आहे, ती संस्था म्हणजे जोग महाराज संस्था. आणि त्या संस्थेचे ते अध्यापक आहे.
तुम्ही जर कधी गेले ना तर बघा, त्यांचं वय आज 92 ते 93च्या घरामध्ये आहे, पण त्यांच्या चेहऱ्यावर इतकं तेज आहे महाराज. त्यांच्याकडे बघितलं की आपल्या 16 वर्षांच्या माऊली ज्ञानोबा यांचीच आठवण होते. इतकं तेज आहे महाराज त्यांच्या चेहऱ्यावर. ही ताकद कसली आहे तर भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाची ताकद आहे. म्हणून आपण जीवनामध्ये आलो ना तर जीवनामध्ये आल्यानंतर काय केलं पाहिजे? गळ्यात पवित्र अशी तुळशीची माळ घातली पाहिजे आणि कपाळी गोपीचंदन टिळा लावला पाहिजे. हेच महाराज अभंगाच्या 3य चरणामध्ये तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, गळा गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. हृदयी कळवळा वैष्णवांचा, हृदयी कळवळा वैष्णवांचा, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. हृदयी कळवळा वैष्णवांचा, हृदयी कळवळा वैष्णवांचा, तुळशी माळ गळा गोपी. म्हणून जीवनात आल्यानंतर काय केलं पाहिजे तर गळ्यात पवित्र अशी तुळशीची माळ घातली पाहिजे आणि कपाळी गोपीचंदन टिळा लावला पाहिजे. पण आपल्याला ते आवडत नाही. अहो, कोरोनाच्या काळामध्ये चांगल्या चांगल्यांनी माळी काढून टाकल्या. पण तुम्हाला सांगू का, ज्यांनी ज्यांनी कोरोनाच्या काळामध्ये माळी काढल्या ना त्यांना पुढचा जन्म हा कुत्र्याचाच भेटणार आहे. मला सांगा, गाय पाणी कशाने पिते हो? ओठाने. कुत्रा पाणी कशाने पितो? जिभेने. मग मांस खाण्याचा अधिकार कुणाला आहे? कुत्र्याला. जे प्राणी जिभेने पाणी पितात त्यांना मांस खाण्याचा अधिकार आहे. मग आपण पाणी कशाने पितो? ओठाने. म्हणून जे कुत्रे मांस खाता त्यांना माझी विनंती आहे की मांस खाऊ नका. गळ्यात पवित्र अशी तुळशीची माळ घाला, कपाळी गोपीचंदन टिळा लावा. पण आपल्याला ते करायलाच आवडत नाही. आपल्याला फक्त बायको जे सांगेल ना तेच आवडतं. जय देवी जय देवी जय माझी बायको, तुझे जे सांगेल तेच मी ऐको. जय देवी मी तुझा भोप्या, तू माझी बायको. जय देवी जय माझी बायको. भोप्या जर म्हणाला ना मी त्र्यंबकला जाऊन पुरीला भेटून येतो तर ही इकडून गागलीच. काही गरज नाही त्र्यंबकला जायची पुरीला भेटायची. दुकानची चावी घ्या, दुकानात जा, कारागीर बसलाय, आपली लई वनवन चालू आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आमच्या घरातलं सांगितलं म्हणून लय गोड हसू आलं. पण हे प्रत्येकाच्याच घरामध्ये चालू आहे. कारण या जगामध्ये कुणीही कुणाचं नाही. बघा, घरातील जर व्यक्ती गेली ना तर घरचे म्हणतात नको बा त्या व्यक्तीची आठवण यायला. मग त्याची चप्पल फेकून देतात, अंथरूण पांघरून फेकून देतात, राहिलं सायलं काठी सुद्धा फेकून देतात. का तर म्हणे त्या गोष्टीकडे बघितलं की त्या व्यक्तीची आठवण येते. आता तुम्हीच मला सांगा, त्या व्यक्तीने जीवनात आल्यानंतर जी काही इस्टेट कमावलेली असते, जी काही प्रॉपर्टी कमावलेली असते, जे काही सोनं नाणं कमावलेलं असतं ते बघून नाही येत का त्या व्यक्तीची आठवण? भामट्याची दुनिया या जगामध्ये कुणीही कुणाचं नाही. लोक म्हणतात बायको माझी, पोरग माझं, पोरगी माझी, पण या जगामध्ये कुणीही कुणाचं नाही. नाही रे
नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी हा बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे मेल्या पाठी सर्व राहिले मेल्या मागे सर्व राहील तुटतील धागे दोरे प्राणमायेचा बाजार नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही बघा या जगामध्ये कुणीही कुणाचं नाही, म्हणून आपण जीवनात आल्यानंतर काय केलं पाहिजे तर गळ्यात पवित्र अशी तुळशीची माळ घातली पाहिजे, कपाळी गोपीचंदन टिळा लावला पाहिजे. तुम्ही जर कपाळी गोपीचंदन टिळा लावला ना तर काय भेटेल याचा नेम नाही. बघा एक उदाहरण मी तुम्हाला सांगून जाईल. एका गावामध्ये कथा चालू होती. आता ती कथा ऐकण्याकरता दररोज एक वकील जायचा. तो वकील दररोज ऐकायचा की ते महाराज कथेमध्ये दररोज सांगायचे दररोज सकाळी उठल्यानंतर देवपूजा केली पाहिजे, कपाळी गोपीचंदन टिळा लावला पाहिजे, गळ्यात पवित्र अशी तुळशीची माळ घातली पाहिजे, असं ते महाराज दररोज सांगायचे. या वकिलाने एक दिवस त्या महाराजांकडे गेला आणि महाराजांना सांगितलं म्हणे, महाराज तुम्ही जे सांगता ना की कपाळी गोपीचंदन टिळा लावला पाहिजे, गळ्यात पवित्र अशी तुळशीची माळ घातली पाहिजे, मला गोपीचंदन टिळा लावायला खूप आवडतं महाराज, पण मी एक वकील आहे. मी जर कपाळी गोपीचंदन टिळा लावला आणि तसाच जर ऑफिस मध्ये गेलो ना तर लोक मला हसतील का काय याची मला लाज वाटते. आता असं सांगितल्यानंतर त्या महाराजांनी याला सांगितलं म्हणे, हे बघ सकाळी उठल्यानंतर देवपूजा केल्याशिवाय चहा सुद्धा घ्यायचा नाही. आता असं सांगितल्यानंतर या वकिलानं सांगितलं म्हणे, ठीक आहे आजोबा, तुम्ही सांगताय ना की सकाळी उठल्यानंतर देवपूजा झाल्याशिवाय चहा सुद्धा घ्यायचा नाही, मी दररोज देवपूजा करेल, पण मला कपाळी गोपीचंदन टिळा लावायला जमणार नाही. पण मी अजून एक काम करेल की आमच्या घरासमोर एक कुंभार काका राहतात, त्या कुंभार काकांचा गोपीचंदन टिळा पाहिल्याशिवाय मी चहाच घेणार नाही. आता यानं ठरवलं, हा दररोज सकाळी उठायचा, आंघोळ करायचा, देवपूजा करायचा, कुंभार काकाच्या घरी जायचा, त्यांचा गोपीचंदन टिळा पाहायचा आणि मगच चहा घ्यायचा. आता एक दिवस काय झालं, हा सकाळी उठला, यानं आंघोळ केली, देवपूजा केली आणि हा तो गोपीचंदन टिळा पाहण्यासाठी त्या कुंभार काकांच्या घरी गेला. आता कुंभार काकांच्या घरी गेल्यानंतर कुंभार काका तिथं नव्हते. मग या वकिलानं त्या कुंभार काकूंना विचारलं म्हणे, काकू काका कुठं गेले? त्या काकूंनी सांगितलं म्हणे, काका आत्ताच डोंगरात माती आणण्यासाठी गेले. मग हा वकील त्या काकांच्या मागे मागे डोंगरात गेला. ते काका डोंगरामध्ये माती खोदत होते आणि माती खोदता खोदता त्यांना हिऱ्या मोत्यांनी भरलेला हंडा सापडला. आता त्यांना हंडा सापडल्यानंतर ते इकडं तिकडं पाहायला लागले. तेवढ्यात हा वकील त्या ठिकाणी गेला. हा जोर जोरात नाचायला लागला. बघितला रे बघितला, बघितला रे बघितला, जोर जोरात नाचायला लागला. यानं काय बघितला होता?
गोपीचंदन टिळा. पण त्या कुंभार काकांना वाटलं की यानं माझा हिऱ्या मोत्यांनी भरलेला हांडाच बघितला का काय. वकील पुढे पळायचा, कुंभार काका त्याच्या मागे पळायचा. अरे तो जोर जोरात नाचायचा, बघितला रे बघितला, बघितला रे बघितला. कुंभार काका त्याला म्हणायचे, अरे बाबा बघितलाय तर गाव बोबाट कशाला करतो, यातला तू अर्धा घे मला अर्धा दे. पण गाव बोबाट काय करू नको. बघा फक्त गोपीचंदन टिळा बघितला तर अर्धा हिऱ्या मोत्यांनी भरलेला हांडा भेटला, तर कपाळी लावल्यावर काय भेटेल सांगता येत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. अजून एक उदाहरण मी तुम्हाला सांगून जाईल. एक आजोबा दररोज सकाळी उठले की देवपूजा करायचे आणि श्रीमद भगवद्गीतेचे पारायण करायचे. आता त्यांचं बघून बघून त्यांचा नातूही त्यांच्यासारखं त्या गीतेचे पारायण करायला लागला. त्याने एक दिवस नाही, 2 दिवस नाही, महिनाभर त्या भगवद्गीतेचे पारायण केले. आता पारायण झाल्यानंतर तो त्या आजोबांकडे गेला आणि आजोबांना सांगितलं, म्हणे आजोबा मी गेल्या महिनाभरापासून या गीतेचे पारायण करतोय, पण याचा मला फायदा काय. त्या आजोबांनी सांगितलं, म्हणे एक काम कर, आपल्या घरामध्ये जाय, कोळशांनी काळी झालेली एक टोपली आहे, ती टोपली घे आणि तू नदीवर जाय आणि त्या टोपलीमध्ये पाणी भरून आण. आता ती टोपली होती बांबूची. यानं ती टोपली घेतली, नदीवर गेला आणि त्या टोपलीमध्ये पाणी भरलं. घरी येईपर्यंत त्या टोपलीतलं सगळं पाणी गळून गेलं. यानं असं 7-8 वेळेस त्या टोपलीत पाणी भरलं, पण ते घरी येईपर्यंत राहतच नव्हतं. पण त्यानं त्या टोपलीत पाणी भरून भरून ती टोपली एकदम स्वच्छ झालेली होती. आता तो आजोबांकडे गेला आणि आजोबांना विचारलं, म्हणे आजोबा मी 7-8 वेळेस या टोपलीमध्ये पाणी भरलं, पण या टोपलीमध्ये पाणीच राहत नाही. आजोबा म्हणाले, का बरं राहत नाही. पण तू त्या टोपलीचं निरीक्षण कर, म्हणे टोपलीत जरी पाणी राहत नसेल ना, तर ज्या वेळेस तू ती टोपली घरातून घेऊन गेला त्यावेळेस ती टोपली कोळशांनी पूर्ण काळी झालेली होती. पण त्या टोपलीत तू पाणी भरून भरून ती टोपली एकदम स्वच्छ झालेली आहे. तसंच तुम्ही फक्त 9 दिवस इथं कीर्तनात जरी येऊन बसला ना, तरी तुमचं मन शुद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जीवनात आल्यानंतर काय केलं पाहिजे हेच महाराज अभंगाच्या तृतीय चरणामध्ये सांगतात. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, 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 आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. साधन निर्धारी आन नाही, साधन निर्धारी आन नाही, तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा, तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा. साधन निर्धारे आन नाही, साधन निर्धारे आन नाही, तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा, तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही, साधन निर्धारी आन नाही. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही, साधन निर्धारी आन
लागल्यानंतर काय केलं पाहिजे तर आषाढी कार्तिकी पंढरीची वारी केली पाहिजे. तुम्हाला माहिती का आषाढीची पहिली वारी कुणी केली? तर आषाढीची पहिली वारी ही आपल्या महादेवानं केली. एक दिवस महादेव वारीला निघाले आणि वारीला निघाल्यानंतर पार्वती माता आणि गणपती बाप्पा दोघेही त्या महादेवांच्या मागे लागले. आता मागे लागल्यानंतर त्या महादेवांनी सांगितलं म्हणे, पार्वती तुम्ही दोघेही येऊ नका, तुम्ही काय तिथपर्यंत चालणार नाही, त्यापेक्षा येऊच नका. पार्वती मातेने सांगितलं म्हणे, प्रभू आम्हाला तुमच्या सोबत यायचंय. मग आता पार्वती माता निघाल्या, गणपती बाप्पा निघाले. मग महादेवांनी आपली इंडिकाच काढली. आता इंडिका म्हणजे काय हो तर 4 पायाचे नंदी बाबा. त्या महादेवांनी आपल्या नंदी बाबाला घेतलं. मग शंकर महादेव, पार्वती माता, गणपती बाप्पा आणि नंदी बाबा चौघे जण वारीला निघाले. आता वारीला निघाले आणि वारीला निघाल्यानंतर करमाळ्यापर्यंत पोहोचले. आता करमाळ्यापर्यंत पोहोचले आणि करमाळ्यापर्यंत पोहोचल्यानंतर पार्वती माता थकल्या. मग पार्वती माता थकल्या आणि पार्वती मातेने त्या महादेवांना सांगितलं म्हणे, प्रभू मी काय पुढे येऊ शकत नाही, आता मी इथंच थांबते, तुम्हीच पुढे जा. मग महादेवांनी पार्वती मातेला घेतलं आणि त्याच ठिकाणी स्थानापन्न केलं. म्हणून आजही जर आपण करमाळ्याला गेलो ना तर त्या ठिकाणी कमळा देवीचं मंदिर आहे. तर ती कमळा देवी म्हणजे कोण तर आपले पार्वती माता. पार्वती मातेला त्या ठिकाणी स्थानापन्न केलं आणि मग गणपती बाप्पा, महादेव आणि नंदी बाबा तिघे जण वारीला निघाले. तिघेही पंढरपुरात पोहोचले. पंढरपुरात पोहोचल्यानंतर चंद्रभागा मातेचं स्नान केलं आणि दर्शन वारीला लागले. आता आषाढीची वारी म्हटल्यावर तिथं खूप गर्दी होती. लोक त्या महादेवांना म्हणायला लागली, तुम्ही तर आलात पण सोबत त्या नंदीला सुद्धा घेऊन आला. मग महादेवांनी काय केलं, त्या नंदीला घेतलं आणि बाजूला जे हनुमंतरायाचं मंदिर होतं ना त्या हनुमंतरायाच्या मंदिरासमोर स्थानापन्न केलं. आजही जर तुम्ही पंढरपुरात गेलात ना तर हनुमंतरायाच्या मंदिरासमोर नंदी आहे, बाकी कुठेच नाही, पण पंढरपुरात आहे. त्यानंतर गणपती बाप्पा आणि महादेव दोघे जण पुढे बारीला लागले आणि बारीला लागल्यानंतर आता गणपती बाप्पाचं पोट मोठं होतं. आता पोट मोठं असल्यामुळे ते दाबायला लागलं. मग त्या गणपती बाप्पांनी त्या महादेवांना सांगितलं म्हणे, मी काय पुढे येऊ शकत नाही, मला इथंच स्थानापन्न करा. मग महादेवांनी गणपती बाप्पाला घेतलं आणि मंदिरावर जी चौकट होती ना त्या चौकटीत स्थानापन्न केलं. म्हणून आजही तुम्ही कोणत्याही मंदिरात जा किंवा पंढरपूरला जरी गेले ना आधी वरती हात करून दर्शन गणपती बाप्पाचं आणि मग मध्ये जायचं. त्यानंतर महादेव हे पांडुरंग परमात्म्यापाशी गेले. पांडुरंग परमात्म्यापाशी गेल्यानंतर त्यांनी त्या पांडुरंगाचं दर्शन घेतलं. त्या पांडुरंग परमात्म्याला इतका आनंद झाला, यानं सर्व गोष्टींचा त्याग केला पण हा मला भेटण्याकरिता इथपर्यंत आला. त्या पांडुरंग परमात्म्याने महादेवांना त्यांच्या चरणावर जागा न देता डोक्यावर जागा दिली. म्हणून आजही तुम्ही जर पंढरपुरात गेलात ना तर पांडुरंगाच्या डोक्यावर महादेवांची पिंड आहे. म्हणून जर आषाढी वारी जर पहिली कोणी केली ना तर ती आपल्या महादेवानं केली. तुम्हाला जर आषाढी कार्तिकी पंढरीची वारी जर करायची असेल ना तर ती कोणासारखी केली पाहिजे तर आपल्या तुकोबरायांसारखी केली पाहिजे. एक दिवस तुकोबराय वारीला निघायचं. वारीला निघायचं आणि तुकोबरायांच्या अंगामध्ये ताप भरला. तुकोबरायांचं अंग तापानं फणफणलं होतं. मग तुकोबरायांनी काय केलं तर तुकोबराय देहूच्या चौकामध्ये येऊन बसले. देहूच्या चौकामध्ये आले आणि तिथे बसल्यानंतर मंबाजी बुवा त्या ठिकाणी आले. मंबाजी बुवांनी विचारलं म्हणे, तुकोबराय अंगामध्ये एवढा ताप भरलाय आणि एवढ्या भर उन्हामध्ये या देहूच्या चौकामध्ये काय करताय? तर तुकोबरायांनी सांगितलं म्हणे, कै येती वार करी वाट पाहतो तोवरी सांगेन निरोपाची बात.
कधी एकदा माझे वारकरी येतील आणि मी त्यांना सांगेल, बाबांनो पंढरपुरात चाललात ना, पंढरपुरात गेल्यानंतर पांडुरंग परमात्म्याला सांगा तुकोबाराय का या ठिकाणी येऊ शकले नाही, त्यांच्या अंगामध्ये ताप भरलाय, त्यांनीच तुम्हाला भेटायला बोलवलंय. आलिया गेलिया हाती धाडी निरोप, आलिया गेलिया हाती धाडी निरोप, आलिया गेलिया हाती धाडी निरोप, आलिया गेलिया हाती धाडी निरोप. पंढरपुरी आहे, पंढरपुरी आहे माझा माया बापा, माझा माया बापा, येई वो विठ्ठले माझे माऊली, येई वो विठ्ठले माझे माऊली. पंढरपुरी आहे माझा माया बापा, पंढरपुरी आहे माझा माया बापा, हे हो विठ्ठले माझे माऊली, हे हो विठ्ठले माझे माऊली. जेवढे वारकरी येत होते त्या प्रत्येक वारकऱ्याला तुकोबाराय हेच सांगत होते. बघा सगळे वारकरी पंढरपुरात पोहोचले. पंढरपुरात पोहोचल्यानंतर जो वारकरी पांडुरंग परमात्म्यासमोर जायचा ना, तो एवढंच सांगायचा, तुमचे तुकोबाराय का आज इथं येऊ शकले नाही, त्यांच्या अंगामध्ये ताप भरलाय, त्यांनीच तुम्हाला भेटायला बोलवलंय. आता भक्ताचं दुःख देवाला कधी सहन होत नाही. देवाला विटेवर घाम फुटला आणि देवाने रुक्मिणी मातेला सांगितलं, म्हणे रुक्मिणी मला आत्ताच्या आत्ता देहूला जावं लागेल, तुकोबारायांच्या अंगामध्ये ताप भरलाय. पण रुक्मिणी मातेनं सांगितलं म्हणे, हे बघा आज लाखो वारकरी तुमच्या दर्शनासाठी आले आणि तुम्हीच जर इथून देहूला निघून गेले तर या वारकऱ्यांनी करायचं काय. पण देवाला काही दम पटेना. देवाने लगेच गरुडाला आवाज दिला, गरुडा. देवाचा आवाज आल्यानंतर गरुडाने लगेच देवापाशी आलं. देवाला विचारलं म्हणे काय देवा. देवाने सांगितलं म्हणे आत्ताच्या आत्ता देऊला जा आणि तुकोबारायांना आपल्या पंखावर बसून इथं घेऊन या. त्या गरुडानं लगेच देऊच्या दिशेने झेप घेतली. आता तुकाराम महाराज रात्रंदिवस भजन करीत असल्यामुळे त्यांना वाटलं गरुडावर बसून माझा देवच आला. पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला. गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला, येई वो विठ्ठले माझे माऊली, 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 माझे माऊली. निदळावरी कर ठेवुनी वाट मी पायी, येई वो विठ्ठले माझे माऊली, माझे माऊली. निदळावरी कर ठेवुनी वाट मी पाहे. तुकोबारायांना वाटलं की गरुडावर बसून माझा देवच आला की काय. पण ज्या वेळेस त्या गरुडाने खाली उतरला आणि गरुड खाली उतरल्यानंतर तुकोबारायांनी त्या गरुडाला एकट्याला बघितल्यानंतर त्या गरुडाला विचारलं म्हणे गरुडा तुम्ही इथं एकटाच आलात, माझ्या देवाला नाही आणलं का. असं विचारल्यानंतर गरुडाने सांगितलं म्हणे तुकोबाराय
मला देवाने इथं तुम्हाला घेऊन बोलवलंय. तुम्हाला माझ्या पंखावर बसून पंढरपूरला यावं लागेल. असं सांगितल्यानंतर त्या तुकोबरायांनी सांगितलं म्हणे, हे बघ गरुडा, तुझ्या पंखांना पाय लावणं म्हणजे माझ्या देवाला पाय लावण्यासारखं आहे. मी काय तुझ्या पंखांवर बसून पंढरपुरात येऊ शकत नाही. तू परत पंढरपुरात जा आणि देवाला सांग की तुकोबराय काही आले नाही, त्यांनीच तुम्हाला भेटायला बोलवलंय. ते तुकोबराय सारखे त्या गरुडाचे पायी गरुडाचे पायी गरुडाचे पायी हेवी वेळोवेळा डोई वेळोवेळा डोई वेग अनावतो हरी वेग अनावतो हरी वेग अनावतो हरी मज दिनाते उतरी अनावतो हरी दिनाते उतरी अनावतो हरी वेग अनावतो हरी वेग अनावतो हरी सारखे त्या गरुडाच्या पाया पडत होते. बघा, गरुडानं परत पंढरपूरच्या दिशेने झेप घेतली. पंढरपुरात गेला आणि देवाला सांगितलं म्हणे, देवा तुकोबराय का माझ्या पंखावर बसून आले नाही. मी त्यांना खूप आग्रह केला पण तुकोबरायांनी सांगितलं म्हणे, गरुडा तुझ्या पंखांना पाय लावणं म्हणजे माझ्या देवाला पाय लावण्यासारखं आहे. मी काय तुझ्यावर बसून येऊ शकत नाही. तू देवालाच घेऊन ये. बघा, देवाने ती रात्र जाऊ दिली. दुसऱ्या दिवशीचा दुपारचा काला झाला आणि काला झाल्या त्या देवानं देहूच्या दिशेनं दोघेही गरुड आणि दोघेही त्या देहूला आले. आणि देहूला आल्यानंतर बघा, ते पांडुरंग परमात्मा ते तुकोबरायांच्या समोर उभे राहिले. आता तुकोबरायांच्या समोर उभे राहिले आणि तुकोबरायांना विचारलं म्हणे, तुकोबराय तुम्हाला बरं वाटतंय का? ताप गेला का तुमचा? अहो माझ्या तोंडाकडे बघा. पण तुकोबराय देवाच्या तोंडाकडे बघतच नव्हते. तुकोबरायांनी सांगितलं म्हणे, देवा मला तुमच्या तोंडाकडे बघायची लाज वाटते. म्हणे, का लाज वाटते? तर त्या तुकोबरायांनी सांगितलं म्हणे, देवा आज 7-8 वंश परंपरेची मी वारी चुकवली म्हणून मला तुमच्या तोंडाकडे बघायची लाज वाटते. इतकी भक्ती तुकोबरायांची स्थिर होती. विठ्ठल 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 म्हणून आपण ही जीवनात आल्यानंतर जर वारी कुणासारखी करायची ना, तर तुकोबरायांसारखी केली पाहिजे. आपण जर कधी पंढरपूरला गेलो तर पंढरपूरला गेल्यानंतर देव आपल्याकडे काहीच मागत नाही. फक्त 5 रुपयाची फळं फुलं इतकंच देव आपल्याकडे मागतो. बघा, भगवंताने गीतेमध्ये वर्णन केलंय, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्तु प्रहरुतमश्नामि प्रयतात्मनः. देव आपल्याकडे फक्त फळ पान फूल इतकंच मागतो, त्याच्या व्यतिरिक्त काहीच मागत नाही. पण आपण देवाला 5 रुपयाची फुलं सुद्धा अर्पण करत नाही. पण एखादा भोंदू बाबा जर आपल्याला भेटला आणि तो जर म्हणाला ना, तुला जर तुझ्या जीवनाचं कल्याण करायचं असेल ना, तर माझ्या देवाला एक कोंबडा काप किंवा एक बोकड्या काप आणि 11,000 रुपयाची पूजा कर. आपण आनंदाने ते करतो. पण देवाला 5 रुपयाची फुलं सुद्धा अर्पण करत नाही. तुम्ही जर देवाला फक्त पत्रम पुष्पम फलम तोयम इतकंच जर अर्पण केलं ना, तर तो तुम्हाला त्याच्या चरणावर जागा दिल्याशिवाय राहणार नाही. हेच महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात. एक जनार्दने ऐसा ज्याचा नेम एक जनार्दने ऐसा ज्याचा नेम जनार्दने
वैष्णवा नामस्मरण केलं पाहिजे आणि हाताने टाळी वाजवली पाहिजे. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई आ विठोबा रखुमाई 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 हरि जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई हरि जय विठोबा रखुमाई 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 हरि जय विठोबा रखुमाई 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 जय विठोबा रखुमाई हरि विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा जय रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई